श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे, आपण हिंदू कॅलेंडरनुसार एका वर्षामध्ये 4 नवरात्री साजरी करत असतो आणि ह्या 4 नवरात्री म्हणजे चैत्र, अश्विन, आषाढ आणि माघ महिन्यात असतात. आणि जी चैत्र आणि अश्विन नवरात्र असते ते प्रकट नवरात्री असतात आणि ज्या आषाढ आणि माघ महिन्यात ज्या नवरात्री येतात त्यांना आपण गुप्त नवरात्री असे म्हणतात, गुप्त नवरात्र म्हणतात. हिंदू धर्मामध्ये नवरात्रीच्या सणाला विशेष असे महत्व आहे आणि गुप्त नवरात्र ही तंत्र मंत्र साधना आणि जय मंत्र सिद्ध करण्यासाठी ही नवरात्र शक्ती उपासनेसाठी अतिशय शुभ मानली जाते. या नवरात्रीमध्ये 10 महाविद्येचे गुपचूप आचरण करून भाविक दुर्गा मातेचा आशीर्वाद घेत असतात. आणि माघ महिन्याची ही नवरात्र कधी सुरू होणार आहे आणि माघ नवरात्री ही किती दिवस साजरी होणार आहे, तर हेच आपण जाणून घेऊया. माघ गुप्त नवरात्री ही शनिवार पासून 10 फेब्रुवारीला सुरू होईल आणि रविवारी 18 फेब्रुवारीला समाप्त होईल आणि ही गुप्त माघ नवरात्री ही पूर्ण 9 दिवस साजरी केली जाईल. यामध्ये देवीची गुप्तपणे पूजा केली जाते. या गुप्त नवरात्रीमध्ये 10 महाविद्यांची पूजा केली जाते. 10 महाविद्या देवी म्हणजे काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरा, भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी किंवा कमला. या दुर्गा मातेच्या 10 महाविद्यांचे पूजन केल्याने मनुष्याला विशेष सिद्धी प्राप्त होते आणि जीवनातील सर्व दुःखे दूर होतात. गुप्त नवरात्रीमध्ये आपली कितीही कठीण इच्छा असू दे ती देवीची सेवा केल्याने पूर्णच होते आणि या नवरात्रीमध्ये तुम्ही कोणत्याही मंत्राचे अनुष्ठान करू शकतात आणि ते मंत्र सिद्ध करू शकतात. त्यासाठी तुम्हाला पहिल्याच दिवशी संकल्प घ्यायचा आहे आणि एक वेळ निश्चित ठरवून घ्यायची आहे आणि त्या वेळेतच आणि जो मंत्राचा तुम्ही संकल्प केला आहे तो मंत्र तुम्हाला रोज त्यावेळेसच म्हणायचा आहे. या नवरात्रीमध्ये देवीच्या 10 महाविद्यांची पूजा करायची आहे आणि 11 वेळा कुंजिका स्तोत्राचे नियमित पाठ करा तुम्ही आणि त्यामध्ये दिलेला जो बीज मंत्र आहे त्याचा रोज 108 वेळा जप करा आणि त्यासोबत माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कनकधारा स्तोत्राचे देखील तुम्ही अवश्य पठण करा. गुप्त नवरात्रीमध्ये अशा साधनेचे खूप खास महत्व आहे. अशा प्रकारे अनुष्ठान करून तुम्ही हे साधना केल्याने यामुळे मंत्रांची सिद्धी होते आणि आपली कितीही कठीण इच्छा असो ती अगदी पूर्ण होतेच. तसेच गुप्त नवरात्रीमध्ये सकाळ संध्याकाळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि शक्य झाले तर अखंड दिवा लावावा आणि उपासना करावी आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी पूजा झाल्यावर या दिव्याला तिजोरी किंवा धनधान्याच्या जागी किंवा आपल्या कपाटामध्ये ठेवायचे आहे. यामुळे धनवृद्धी होते. त्याचबरोबर कवच किलक आणि अर्गला स्तोत्र त्याचसोबत दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे देखील शुभ आणि लाभदायक आहे. आणि या नवरात्रीच्या दरम्यान राहू काळाच्या वेळी मंत्राचा जप करणे जास्त फलदायी असते. तुम्हाला ज्याही मंत्रांची सिद्धी करायची असेल तर त्या मंत्रांचा जप तुम्ही राहू काळात करा. त्याचे फळ तुम्हाला अनेक पटीने भेटतील. अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.